नमस्कार, मी सुवर्णा. 5 वाजलेले आहेत. काही महत्त्वाच्या बातम्या पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला बघायच्या आहेत. सविस्तर घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवात करतोय. राज्यातल्या विविध भागात पावसाने कमबॅक केलेला आहे. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणं भरू लागलेली आहेत. भुसावळमधील हतनूर धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सध्या हतनूर धरणातून 84,000 क्युसेक प्रति तास इतका विसर्ग पाण्याचा सुरू आहे. तर कोल्हापुरातही मुसळधार पाऊस बरसलेला आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशात पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून 15 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वर्धा जिल्ह्यातल्या लोअर वर्धा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. नदी पात्रात पाणी पातळी वाढल्यानं आर्वी, देवळी, वर्धा तालुक्यातील नदीकाठची गावं यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. लोणावळ्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह वाढलाय. इथं पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. दोन दिवसात पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे सूर्या, वैतरणा, देहर्जे या नद्यांना पूर आलाय. तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणं भरल्यामुळे 15,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. कुणीही नदीपात्राजवळ जाऊ नये अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. लातूरच्या जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे तिरू नदीला पूर आला. त्यामुळे नदीवरील अतनूर पूल पाण्याखाली गेलाय. पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. पूल पाण्याखाली गेल्यानं अतनूर उदगीर रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय. नद्या प्रवाहित झालेल्या आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. सोनोशी या नदीला पूर आलाय. राहेरी ते सोनोशी हा रस्ता काही काळाकरता वाहतुकीला बंद करावा लागलेला आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी प्रवाशांची गर्दी बघायला मिळते. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यातून प्रवासी जीवघेणा प्रवास करतायत. पण अशी कुठलीही जीवघेणी गोष्ट तुमच्या हातून घडणार नाही याची काळजी घ्या. उगाच रिस्क घेऊ नका. छत्रपती संभाजीनगरहून बातमी आहे. पैठण शहराला जोरदार पावसानं झोडपलेलं आहे. यामुळे शहरातील नारळा आणि शशी विहार या भागात पाणी साचलंय. अनेकांच्या घरातही पाणी शिरलंय. नागरिकांच्या सामानाचं मोठं नुकसान झालंय. नालेसफाई केली नसल्यानं पाणी घरात शिरलं असा नागरिकांचा टाहो आहे. धाराशिवमध्ये रात्रभर पाऊस झाला. मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मांजरा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे. फकराबादच्या मांजरा नदीवरील पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे. त्यामुळे वाशी तालुक्यातील फकराबाद गावचा संपर्क तुटलेला आहे. गावाला जाण्याकरता एकच रस्ता असल्यानं अनेक गावकरी या पुलावर अडकून पडलेत. 2000 लोकसंख्या असलेलं हे गाव मात्र पूल वाहून गेल्यानं काल रात्रीपासूनच गावाचा संपर्क तुटलेला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आला. तर शेतात पाणी साचल्यानं पिकं खराब होत आहेत. पावसामुळे उडीद, कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी,
तूर, कांदा अशा पिकांना फटका बसतोय। पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे, त्यामुळे तातडीने पंचनामे करा, मदत करा अशी मागणी शेतकरी करतायत।